महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात रत्नागिरी असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, या सर्व ठिकाणी या जिल्ह्यामध्ये शिक्षण सेवकांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आमचा जो काही विषय आहे तो विषय आम्ही प्रसार माध्यमामध्ये मांडलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आज नागपूरमध्ये ही पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत, ज्यामध्ये आमचा प्रामुख्याने मुद्दा आहे शिक्षण सेवक कालावधी हा त्या ठिकाणी रद्द करण्यात यावा किंवा किमान म्हणजे कमाल 1 वर्षाचा करण्यात यावा, ही मागणी घेऊन आम्ही सातत्याने महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे असतील, त्यानंतर वेगवेगळे लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु सरकारच्या वतीने अजूनही आमच्या या मागणीला कुठलाही सकारात्मक प्रतिसाद त्या ठिकाणी आम्हाला मिळालेला नाही आणि हा जो विषय आहे हा विषय महाराष्ट्रभर शिक्षण सेवकाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून जनमानसात जावा या उद्देशाने ही पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी घेतोय। खरं तर 10 मार्च 2000 मध्ये शिक्षण सेवक हा राज्यामध्ये लागू करण्यात आला, त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री माननीय विलासरावजी देशमुख साहेब होते आणि त्यांनी हा जो काही काळा कायदा आहे शिक्षण सेवकाचा, हा काळा कायदा या ठिकाणी राज्यामध्ये लागू करण्यात आला। खरं तर त्यावेळेस हा कायदा लागू झाल्यानंतर याचा कालावधी हा 5 वर्षाचा होता आणि याचं मानधन जे होतं ते 2,500 रुपये त्या ठिकाणी होतं, परंतु काही जण कोर्टामध्ये गेल्यानंतर याचा कालावधी कमी करण्यात आला आणि जवळपास 3,000 मानधन आणि 3 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी त्यावेळेस करण्यात आलेला होता। खरं तर हा कायदा गुजरातच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये आणण्यात आला। आज त्या कायदा करून जवळपास 25 वर्ष झालेत, ही योजना आणून 25 वर्ष झालेत। 25 वर्षानंतर सुद्धा ही योजना अद्यापही चालू आहे। खरं तर मध्य प्रदेश असेल, बिहार असेल, या ठिकाणची जर आपण परिस्थिती बघितली तर त्या ठिकाणी शिक्षण सेवक कालावधी हा त्या राज्य सरकारने 2 वर्षाचा, 1 वर्ष, मध्य प्रदेशने 1 वर्षाचा केलेला आहे। म्हणजे भारतामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात सोडलं तर कुठेच शिक्षण सेवक कालावधी हा 3 वर्षाचा नाही आहे। म्हणजे प्रोबेशनरी पिरियड जो आहे तो 3 वर्षाचा फक्त महाराष्ट्रामध्ये आहे आणि विशेष म्हणजे गुजरातमध्ये सुद्धा जवळपास 40,000 हे त्यांना विद्यावेतन त्या ठिकाणी दिलं जातं, परंतु महाराष्ट्राची जर परिस्थिती बघितली तर 18, 19, 20 पर्यंत हे 6,000 होतं आणि त्यानंतर आम्ही सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न करून त्यावेळेसचे तत्कालीन शिक्षण आयुक्त माननीय विशाल सोळंकी साहेब यांच्या माध्यमातून आम्ही तो प्रस्ताव त्यांना पाठवायला लावला आणि तो विषय 6,000वरून 16,000 त्या ठिकाणी करण्यात आला। परंतु 2000 मध्ये ज्यावेळेस चीफ सेक्रेटरी होते, चीफ सेक्रेटरीने कोर्टामध्ये असं मांडलेलं होतं की सध्या शासनाचं बजेट जे हे शासनाचं बजेट हे खूप कमी आहे आणि महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती त्यावेळेस खूप डबघाईला आलेली होती असं त्यांचं म्हणणं होतं आणि ही योजना आम्ही काही काळापुरतीच त्या ठिकाणी सुरू करणार आहोत किंवा सुरू ठेवणार आहोत असं ॲफिडेव्हिट त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये त्यांनी दिलेलं होतं। परंतु गेल्या 25 वर्षामध्ये जर आपण बघितलं, तुम्ही जर विकिपीडियाला जर सर्च केलं तर 2000 मध्ये आणि आत्ताच्या परिस्थिती जर तुम्ही बघितली महाराष्ट्राची जवळपास 10 पट अर्थसंकल्प त्या ठिकाणी म्हणजे बजेट जे ते वाढलेलं आहे। आज लाडकी बहीण सारखी योजना त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू केल्या जाते, परंतु जे उमेदवार वेगवेगळ्या परीक्षा देऊन टीईटी असेल, डीएड असेल, टीईटी असेल, टेट परीक्षा असेल, अशा वेगवेगळ्या गुणवत्ता परीक्षा पूर्ण करून आज शिक्षण सेवक म्हणून समाज घडावा किंवा विद्यार्थी घडावा या उद्देशाने त्या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्ही सर्व शिक्षण सेवक आल्यानंतर सध्याची जर शैक्षणिक परिस्थिती बघितली तर खूप सुधारणा यामध्ये झालेली आहे आणि जिल्हा परिषदची आम्ही फक्त आमच्यासाठीच नाही म्हणत आहे, कारण 16,000 रुपये मानधन जर 500 किलोमीटरवरती 700 किलोमीटरवरती या ठिकाणी आमचे नवी शिक्षण सेवक त्या ठिकाणी जॉईन आहेत। तुम्ही जर परिस्थिती बघितली तर प्रत्येकाचं वय 30+ आहे, 35 आहे, कोणाचं 34 आहे, कोणाचं 30 आहे, म्हणजे 30+ आणि 90% उमेदवार हे लग्न झालेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये 16,000 मध्ये ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं आणि जी मानसिकता आहे म्हणजे एक तर घर चालवायचंय, त्याच्यामध्ये शाळा पण चालवायची म्हणजे अनेक उमेदवार हे शिक्षण सेवक असताना त्यांच्याकडे मुख्याध्यापक चार्ज आहे, आज माझ्याकडे मुख्याध्यापक चार्ज आहे, म्हणजे त्याच्यातला जवळपास 2,000 रुपये 2 ते 2,500 खर्च माझ्या शाळेवरती मला खर्च करावा लागतो वेगवेगळ्या माध्यमातून, त्याच्यामध्ये घर चालवायचं, त्यामुळे शाळेमध्ये शाळा चालवायची, या सगळ्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर ती मेंटॅलिटी शिक्षण सेवकाची आहे। त्या परिस्थितीमध्ये
मुलांना शिकवणं म्हणजे एक तर तो स्तर, शिक्षणाचा स्तर जे विद्यार्थ्यांना शिकवायचा असतो तर ती मानसिकता राहते, या 16,000मध्ये काय करायचं, फॅमिली कशी दाखवायची, तर या मुलांचं शिक्षण कसं पूर्ण करायचं, या परिस्थितीमध्ये आमचे शिक्षण सेवक आहेत. आमची माफक एवढी अपेक्षा आहे की त्यावेळेसचा काळ वेगळा होता, त्यामध्ये ज्यावेळेस शिक्षण सेवक म्हणून जॉईन झालेले होते त्यावेळेस 20 आणि 21व्या वर्षी हे शिक्षण सेवक म्हणून लागलेले होते. आताची परिस्थिती अशी की 30+ जवळपास 90% उमेदवार त्या ठिकाणी आहेत आणि सेवा जर बघितली तर फक्त 20 वर्ष, कोणाला 18 वर्ष, 17 वर्ष, म्हणजे यांना 25 वर्ष सेवा सुद्धा मिळत नाही पेन्शन लागू होण्यासाठी. नवीन पेन्शन सुद्धा लागू होत नाही, यांना 25 वर्ष सेवा मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये 3 वर्षाचा शिक्षण सेवक कालावधी झाला तर 38 आणि 39 वय होतं आणि 17-18 वर्षानंतर सेवा मिळते. या परिस्थितीमध्ये सरकारने हा विचार करावा आणि आमची मागणी आहे की शिक्षण सेवक कालावधी हा प्रोबेशनरी पिरियड कमी करण्यात यावा, कमाल 1 वर्षाचा त्यांनी करावा, ही माफक अपेक्षा घेऊन आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी घेतोय. खरं म्हणजे सांगायचं म्हणजे जर तुम्ही क्लास 4चं जर बघितलं, पोलीसची जी शिपाई भरती होते, कॉन्स्टेबल भरती होते, वयाच्या 21 आणि 22व्या वर्षी लागतात, 11 महिन्याचा 6 महिन्याचा त्यांचा प्रोबेशनरी पिरियड असतो, ते तेवढे कंप्लीट करतात आणि त्यांना बेसिक वेतन त्या ठिकाणी दिलं जातं. परंतु आम्हाला बेसिक वेतन सुद्धा दिलं जात नाही. विशेष म्हणजे यामध्ये 3 वर्षामध्ये जर कोणाचा अपघात झाला, कोणाचं काही हानी झाली तर त्या ठिकाणी 1 रुपया सुद्धा आमच्या शिक्षण सेवकाला मिळत नाही. यवतमाळची एक घटना सांगतो, म्हणजे या कालावधीमध्ये 10 शिक्षण सेवक आमचे अशाच पद्धतीने एक्सपायर झालेले आहेत. म्हणजे शाळेमध्ये जात असताना काहीतरी आजारपणामध्ये यवतमाळची अत्यंत हृदयद्रावक घटना घडलेली, तुम्हाला ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येईल. आमच्या शिक्षण सेविका, माझं नाव आठवत नाहीये, परंतु त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता आणि मुलांना शाळेमध्ये चॉकलेट देण्यासाठी त्या परत आल्या आणि त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांनी त्यांच्या फॅमिली कुटुंबामध्ये कोणाला तरी पैसे मागितले की मुलांना चॉकलेट द्यायचे, त्यांच्या मुलीचा वाढदिवस आहे आणि पैसे ऑनलाईन मागितल्यानंतर चॉकलेट घेण्यासाठी त्या शहरामध्ये गेल्या आणि तिथून त्या येत असताना ओढणी त्यांची त्या स्कूटर मध्ये अडकली आणि त्या जागेवरती पडून एक्सपायर झाल्या. म्हणजे विचार करा की चॉकलेटसाठी सुद्धा मुलांना त्या ठिकाणी त्यांच्याकडे पैसे नव्हते, त्यांनी ते फॅमिलीकडनं मागून घेतले. यासाठी त्या गेल्या आणि परत येत असताना, शाळेवरती येत असताना अपघात झाला. दुर्दैवानं त्यांना शासनाकडनं कुठलीही मदत झाली नाही, परंतु आमच्या शिक्षण सेवकांनी काय 2-3 लाख रुपयाची मदत सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युट करून आम्ही त्यांना दिली. तर असं 8-10 शिक्षण सेवक मी साताऱ्यासारख्या पाटणसारख्या दोन्ही 3-4 महिने असा पाऊस असतो की 24 तास पाऊस असतो. दुर्गम क्षेत्र आहे अतिशय. अक्षरशः ज्यावेळेस जात असा 1-2 वेळेस गाडी त्या ह्याच्यावरून खाली जात होती माझी, म्हणजे ते एवढा पाऊस की चक्कर यायला लागते. अशा परिस्थितीमध्ये कुठलाही मेडिक्लेम नाही आमच्या शिक्षण सेवकांना उपलब्ध. ही सगळी परिस्थिती अत्यंत म्हणजे सांगायची म्हणजे जर विचार केला तर खूप कठीण आहे आणि खूप नाजूक आहे. अंगणवाडी सेविकेला 15,000 मानधन मिळतं, अंगणवाडी सेविकेला 5 लाख सहानुभूती अनुदान मिळतं जर काही झालं तर, परंतु शिक्षण सेवकाला नाही. आज ही शिक्षण सेवक पिढी घडवत आहे. प्राथमिक शिक्षण म्हणजे त्या विद्यार्थ्याचा कणा आहे आणि ते घडवण्याचं काम त्या ठिकाणी शिक्षण सेवक करतो. परंतु शिक्षण सेवकाला सुद्धा जर योग्य पगार असेल, योग्य त्याची मानसिकता राहिली तर तो विद्यार्थी घडू शकतो, ही आमची त्या ठिकाणी धारणा आहे. आणि हा विषय आपल्या माध्यमातून समाजामध्ये पोहोचावा एवढी या ठिकाणी आम्ही शिक्षण सेवकाच्या वतीने विनंती करतो. आणखी काही मुद्दे असतील किंवा काही मांडायचं असतं, तुम्हाला विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो. शिक्षण सेवा कालावधीमध्ये आम्हाला कुठले त्यांना 3 वर्ष प्रत्येक डिपार्टमेंटला 3 वर्ष कंपल्सरी आहे. कारण समजा तुम्ही शिक्षण लागले, तुमची डिग्री लागली, समजा ते सोडून गेले, दुसरीकडे डिग्री लागली चांगली तुम्हाला, ते सोडून गेले तर तिथे रिकाम राहते, त्याच्यानंतर 3 वर्ष कालावधी नाही. प्रोबेशनरी पिरियड हे बघा, प्रोबेशनरी पिरियड हा प्राथमिक शिक्षक आता जे गव्हर्नमेंट शाळा आहे त्या बंद होण्याच्या मार्गावर आहे. तर त्यासाठी काय करणार आहे? हे बघा शासकीय प्राथमिक शाळा नाही, प्रायव्हेट करायला 12,000
10-12 शिक्षक आहेत ते 10,000-12,000 घर चालवत त्यासाठी आणि त्यांच्याकडून संचालकांचं प्रेशर वाढत आहे त्यांच्या तुम्ही पूर्ण केलं. बघा, एक लक्षात घ्या की तुम्ही जे म्हटलात की 10,000 बाकीचे शिक्षक सुद्धा खाजगी संस्थेमध्ये काम करतात. तर मला हे म्हणायचं की IAS सारखी पहिल्यांदा ते तुम्ही शिक्षण सेवकाला सांगतो, क्लास 4 पोस्ट साठी सुद्धा प्रोबेशनरी पिरियड हा 11 महिन्याचा आहे आणि 11 महिने करत असताना त्यांना बेसिक वेतन दिलं जातं. त्यांचं जे बेसिक वेतन आहे ते दिलं जातं, आम्हाला मानधन दिलं जातं. म्हणजे त्यांचं बेसिक जर 28 असेल तर त्यांना 28,000 29,000 त्यांचं बेसिक वेतन त्यांना मिळतं ना. आम्हाला बेसिक वेतन नाही मिळत, आम्हाला मानधन मिळतं. 3 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला एकावेळेस मिळतो ना, आम्हाला एकावेळेस मिळतो. एका वेळेस नाही मिळत. 3 वर्षापर्यंत आम्हाला 16,000 मानधन मिळतं. 3 वर्ष ऐका सर, एरियस मिळत नाही. शिक्षण सेवकाला एरियस मिळत नाही, त्याला 16,000 मानधन आहे, त्याला एरियस मिळत नाही. तुम्ही जे म्हणत असाल तर ते 20%, 40%, 60% अनुदानावरती लागलेलं असेल. ते मागचं जे एरियस आहे त्याचा 5-7 वर्षाचा तो त्याला मिळालेला आहे. शिक्षण सेवकाला असं नाहीये. शिक्षण सेवकाला 3 वर्ष प्रोबेशनरी पिरियड आहे. कुठलीही जर तुम्ही पोस्ट घेतली, IPS झालं तर IPS म्हणून IAS होतात की लोक होत नाहीत का? असं कुणी तहसीलदार असेल तर तो IAS ची परीक्षा पास करतो, तो पुढच्या वेळेला जाणारच ना. आणि प्रोबेशनरी पिरियड जर त्याचा 2 वर्षाचा आहे, 3 वर्षाचा आहे, त्यानं तो कम्प्लीट केलेला आहे ना. शासनाने जो प्रोबेशनरी पिरियड आहे तो शिक्षकांना जास्त ठेवलेला आहे. तुम्ही शिपाई घ्या, शिपायाला सुद्धा त्याचं मूळ वेतन त्याला मिळतं. हे तुमच्या त्या पहिल्या प्रश्नाचं दिलेलं उत्तर. दुसरं तुम्ही विचारलं की तुम्ही काय प्रश्न विचारला? शाळाचा. तर आमचे शिक्षण सेवक आल्यापासून जर तुम्ही महाराष्ट्रामधली परिस्थिती जर बघितली, तुम्ही जर कुठल्याही शाळेवरती जर गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की शिक्षण सेवकांची शिकवण्याची पद्धत अनेक थोडीशी बदललेली आहे. कारण हे सगळे टेक्नोसॅव्ही शिक्षक आहेत. आणि आणखीन एक तुम्हाला सांगतो, मी पाटण सारख्या दुर्गम भागामध्ये आहे. माझी शाळा अतिशय दुर्गम मध्ये, माझ्याकडे पट आहे 7. तिथे विद्यार्थ्यांची जर संख्या बघितली पूर्ण गावामध्ये तर 7 विद्यार्थ्याशिवाय विद्यार्थीच नाहीयेत. मग आता पट आम्ही आणायचं कुठून? हे जे पट ढासळलेलं आहे अनेक ठिकाणी, तर ते स्थलांतरित जे झालेले आहेत मुंबई सारख्या ठिकाणी मध्ये, मोठ्या मोठ्या शहरामध्ये, त्यामुळे तो पट ढासळलेला आहे. गेली 5-6 वर्षाची जर आधी परिस्थिती जी होती, आमचे शिक्षक जे माझे सिनियर होते जे तिथून बदलून गेले, ते सांगायचे की इथं पट 40-45 होता, परंतु कामामुळे ते लोक मुंबईमध्ये शिफ्ट झाले. आता हे शासनाने विचार करायला पाहिजे. ते जर तिथं रेग्युलर त्यांना काम देऊ शकत नसतील, जर स्थलांतर ते रोखू शकत नसेल, तर त्याला शिक्षक काय करू शकत नाही ना. हे काम शासनाचं आहे, आमचं नाही आहे. स्थलांतर त्यांनी रोखलं पाहिजे. स्थलांतर त्यांनी रोखलं तर आम्ही पटसंख्या टिकू ना. कारण आमच्यासारखे बरेच शिक्षक जे आहेत ते शिकवण्याची पद्धत तुम्ही एकदा जाऊन बघा जिल्हा परिषदमध्ये नवीन लागलेल्या म्हणून तुमच्या लक्षात येईल. आज आम्ही TET सारखी हार्ड परीक्षा पास झालो. 3% रिझल्ट लागतो महाराष्ट्रामध्ये, 2-3%. त्याच्यामध्ये टेट परीक्षा पास झालेली मुलं, IBPS सारखी देशातली नावाजलेली संस्था ही एक्झाम कंडक्ट करते. त्याच्यामध्ये मेरिटमध्ये येऊन हे मुलं आज शिक्षण सेवक आज आमचे जॉईन झालेले आहेत. त्यामुळं शिक्षकावरती जे काही आपण म्हणजे रोष व्यक्त करतो, बऱ्याच वेळेस काही परिस्थिती काही ठिकाणी असू शकते, मी त्याला नाकारत नाही. परंतु सध्याची परिस्थिती नवीन तरुण आल्यानंतर, आमचे नवीन शिक्षण सेवक आल्यानंतर बदललेली आहे. हे तुम्ही स्वतः एकदा जाऊन बघा, ही माझी विनंती आहे तुम्हाला. 3 वर्षाचा कालावधी बरोबर आहे. इतर राज्यामध्ये काय स्थिती आहे या संदर्भात? इतर राज्यामध्ये जर बघायचं झालं ना तर राजस्थानमध्ये आता 2 वर्षाचं त्यांनी केलेलं आहे. आणि 2 वर्षाचं केल्यानंतर त्याच्यामध्ये बेसिक त्यांना मानधन दिलं जातं. बरं 2 वर्षाचं आहे पण त्यांना बेसिक वेतन दिलं जातं. त्यानंतर बिहारमध्ये 2 वर्षाचा पिरियड होता, तर आता 1 वर्षाचा केलाय. मध्य प्रदेशमध्ये सुद्धा 2 वर्षाचा आहे. मी तुम्हाला त्याचे GR जे आहेत ते GR मी तुम्हाला पाठवतो. या संदर्भामध्ये पत्र व्यवहार केला, शासनाने या संदर्भामध्ये काही असा निर्णय घेतलेला आहे का की समिती गठीत करून याच्यावरती काहीतरी निर्णय घेऊ किंवा काहीतरी समितीचा अहवाल आला काय? नाही, असं विधिमंडळामध्ये जे आमदार आहेत माननीय प्रवीण स्वामी सर धाराशिवचे, तर यांना मी तो विषय सांगितला, त्यांनी तो विषय मांडला. ते आधी जिल्हा परिषद शिक्षक होते आणि ते जिल्हा परिषदेचे राजीनामा देऊन ते आमदार झाले. त्यांनी विषय मांडला. त्यानंतर इतरही सत्यजित तांबे असतील, त्यांनी हा विषय मांडला. आम्ही त्यांच्याशी बोलल्यानंतर ते म्हणतात की अजून शासनाकडे आम्हाला याच्याबद्दल काही विस्तृत माहिती अजून आलेली नाही आहे. आणि आम्ही माननीय मंत्री महोदयांशी सुद्धा चर्चा केलेली या संदर्भात.
परंतु त्यांनी अजूनही पॉझिटिव्ह असं काही दिलेलं नाही. परंतु त्यांचे पीएस म्हणतात की हा विषय आमच्या अजेंड्यामध्ये आहे, परंतु अजेंड्यामध्ये असून चालत नाही, कारण त्याला अर्थ विभागाची परवानगी लागते, अजितदादांची परवानगी लागेल, त्याला ग्रामविकासचाही त्या ठिकाणी रोल आहे. त्यामुळे या सर्व विभागाचा काय ठरतं त्यावर आमचं शिक्षण सेवक कालावधीचं पुढे आमदार महाराष्ट्राचे शिक्षक आमदार यांनी आज त्या संदर्भात प्रश्न विधानसभेत उपस्थित केला आहे. म्हणजे आता दुर्दैव म्हणावं लागेल, खरं तर शिक्षक आमदारांना ह्या विषय आम्हाला प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते मांडावा लागतो. खरं तर शिक्षक आमदारांनी हा विषय पुढे मांडणं गरजेचं आहे. त्यांना या समस्या माहीत आहेत. समस्या माहीत असताना काही पदवीधर आमदार असतील, शिक्षक आमदार असतील, खरं तर हा महाराष्ट्राला लागलेला काळा डाग आहे शिक्षण सेवक म्हणजे योजना म्हणजे इतर अप्रगत राज्य हे शिक्षण सेवक कालावधी कमी करताय. केंद्रामध्ये सुद्धा प्रोबेशनरी पिरियड हा 1-2 वर्षाचा आहे. असं असताना सुद्धा राज्यामध्ये शिक्षक आमदार असतील, पदवीधर आमदार असतील, हा विषय मांडत नाहीत. काही पदवीधर आमदार, शिक्षक आमदारांनी हा विषय मांडलाय, परंतु सर्व शिक्षक आमदारांनी हा विषय मांडला नाही. हे सुद्धा दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्यांनी ते मांडायला हवे अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. म्हणजे मानधनापेक्षा तुम्हाला बेसिक वेतन हवं. बघा, अनेक ठिकाणी बेसिक वेतन दिलं जातं आणि मानधन जे आहे राजस्थान, मध्य प्रदेश, मी तुम्हाला सांगितलं की इतर अप्रगत राज्यामध्ये बेसिक वेतन आणि शिक्षण सेवक कालावधी कमी केलाय ना. 1-2 वर्षाचा जे शिक्षण सेवक कालावधी आहे त्यामध्ये त्यांना बेसिक वेतन दिलं जातं. आमचं म्हणणं आहे कालावधी कमी करून तुम्ही बेसिक वेतन द्या. ठीक आहे, तुमचा विषय सर, तुमचा शाळा बंद होत आहे त्याबद्दल एक प्रश्न.